महत्त्वाची अपडेट आहे घाटकोपर दादर नंतर आता गिरगावमध्ये सुद्धा पांढरी पट्टी बघायला मिळते। गिरगाव चौपाटी सुख सागर सोसायटीच्या समोर ही पांढरी पट्टी आहे। गिरगावमध्ये ही पांढरी पट्टी आखल्यानं वाद वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। हे दृश्य आपण बघू शकतोय। काल आपण बघितलं होतं दादरमध्ये खरं तर हा वाद उफाळून आलेला होता। आता गिरगावमध्ये सुद्धा ही पांढरी पट्टी बघायला मिळते। गिरगाव चौपाटी सुखसागर या अपार्टमेंटमध्ये ही पांढरी पट्टी आखण्यात आली आहे। सर्वात आधी घाटकोपरमध्ये हा वाद उफाळून आलेला होता। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे नेत्यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला होता। कालची आपण दृश्य बघितली तर दादरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला होता। अनेक मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी त्या ठिकाणावर जाऊन ती पांढरी पट्टी हटवलेली होती आणि आता आपण हे दृश्य बघतोय। गिरगावमधली दृश्य आहेत। गिरगावमध्ये सुद्धा आता पांढरी पट्टी बघायला मिळते। त्यामुळे साहजिकच यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि याविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? सध्याची परिस्थिती आपण बघूया। आपण गिरगाव चौपाटीच्या त्या आतल्या रस्त्याला बघू शकता। तर ही जी पांढरी पट्टी आहे जी आपल्याला पाहायला मिळते, ती पांढरी पट्टीवर आता काळे रंगाचे स्प्रे मार्क्स जे आहेत ते आम्ही गिरगावकर या संस्थेने मारलेले आहेत, त्या लोकांनी मारले आहेत। संपूर्ण व्हाईट पट्टी इकडे 2 दिवसापूर्वी मारण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे। जर आपण व्हाईट पट्टी बघितली, व्हाईट पट्टी आपल्याला पुढे दिसते, जिकडे ही व्हाईट पट्टी होती ज्याच्यामुळे जो आता वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। मात्र त्या व्हाईट पट्टीला काल येऊन गिरगावच्या लोकांनी इथे येऊन ही जी व्हाईट पट्टी आहे त्याला काळे स्प्रे मार्क्स जे असतात गौरी ते इकडे मारण्यात येत आहेत। कुठे ना कुठे हा वाद खरं तर आता मोठा होता दिसतोय। काल आपण पाहिलं, दादरची घटना पाहिली, प्रसाद वेट पाठकनी खरं घाटकोपरची घटना लोकांसमोर आणली। मात्र आता या व्हाईट पट्टीचा वाद थेट गिरगाव पर्यंत सुद्धा पोहोचतोय। गिरगाव भाग खऱ्या अर्थानं हा कायमस्वरूपी मुंबईचा हा मराठमोळा भाग पाहिला जातो, जिकडे काही प्रमाणात गुजराती आणि जैन लोक सुद्धा राहतात। मात्र या व्हाईट पट्ट्या आता वादाचा विषय मोठ्या प्रमाणात बनत आहे। कुठले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का या गोष्टीला, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। आपण पुन्हा एकदा पाहूया गिरगावचा हा संपूर्ण रस्ता जर आपण बघितला तर हा गिरगावचा रस्ता आहे। गिरगाव हा खऱ्या अर्थानं ओल्ड मुंबई म्हणून मानला जातो। हा संपूर्ण गिरगावचा रस्ता आहे जिकडे आपण आहोत आणि गिरगावच्या रस्त्यावर ज्या आतल्या बाजूला आपण बघतो सुखसागर हॉटेलकडे ही गोष्ट आहे आणि ही पट्टी जी आहे ती आता मारण्यात आली आहे। त्या पट्टीवर काय लिहून हे जे काळे स्प्रे मार्क्स आपण बघतोय, हे काळे स्प्रे मार्क्स इकडे आता मारण्यात आले आहेत। मात्र ही व्हाईट पट्टी का मारली गेली त्याच्याकडे आता सगळेच लोक प्रश्न विचारत दिसत आहेत। प्रामुख्याने या रस्त्यांवर चालत असताना त्या जैन गुरूंसाठी ही पट्टी मारली गेली आहे असं लोक मागीच्या अनेक दिवसांपासून सांगतात। मात्र या सगळ्या गोष्टीकडे कुठले रूल्स रेग्युलेशन्स आहेत का, काहीतरी नियम आता महानगरपालिका स्वतःहून करणार आहे का? कारण या रस्त्यावर जर आपण बघितलं गेलं, हा पूर्ण फुटपाथ जर आपण बघितला तर संपूर्ण फुटपाथ जो आहे तो या संपूर्ण फुटपाथवर ही व्हाईट पट्टी मारली गेली आहे। हा फुटपाथ खऱ्या अर्थानं कमीत कमी 1 किलोमीटर भर आहे। 1 किलोमीटर भर आपल्याला आता ही व्हाईट पट्टी पाहायला मिळते आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण या फुटपाथवर व्हाईट पट्टी मारल्यानंतर आता या व्हाईट पट्टीचा खरा विरोध हे आम्ही गिरगावकर संस्थेने करून त्याच्यावर ब्लॅक स्प्रे मार्क्स मारलेत। मात्र या सगळ्या स्प्रे मार्क्सनी आताच्या घटकेला काल मनसेने केलेलं आंदोलन असो, संदीप देशपांडेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला असो किंवा आज आम्ही गिरगावकरांनी घेतले आक्रमक पवित्रा असो, जर व्हाईट पट्टीवर ब्लॅक मार्क मारले जाऊ शकतात तर व्हाईट पट्टी मारली तरी का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो। आणि या सगळ्या प्रसंगी कुठले नियमवरी आहे का, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आता शासनाला प्रशासनाला द्यावा लागेल असंच वाटतंय। पुन्हा एकदा आपण पाहूया, ही व्हाईट पट्टी आहे जी गिरगाव चौपाटीच्या रस्त्यावर आहे। गिरगाव चौपाटीच्या आतल्या बाजूला आपण आहोत आणि ही व्हाईट पट्टी जर आपण बघितली ती मारली गेली आहे आणि त्याच्यावर आता काळे मार्क्स आता लोकांकडून मारण्यात आलेले आहेत। नक्कीच नक्कीच श्रेयस, आपण बघतोय ही दृश्य। आता या सगळ्या प्रकारानंतर आता मनसे कार्यकर्त्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया उमटते आहे, त्यांच्याकडून नेमका काय पवित्रा घेतला जातो हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। श्रेयस, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय ही 3 दृश्य आहेत। सातत्यानं या पांढऱ्या पट्टीचा वाद उफाळून येतोय। आधी घाटकोपरमध्ये हा प्रकार घडलेला होता, त्यानंतर आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी घेण्यात आला, त्यानंतर ही पट्टी हटवण्यात आलेली होती।
त्यानंतर काल आपण ही बघितलं, काल ही दादरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळाली. दादरमध्ये सुद्धा पांढरी पट्टी होती आणि या महत्वाचं म्हणजे हा मराठी बहुल भाग आहे ज्या ठिकाणी पांढरी पट्टी होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन ती पांढरी पट्टी हटवली आणि राखाडी रंगाची पट्टी त्या ठिकाणी लावलेली होती. आणि आता आपण ही दृश्य बघतोय तर गिरगाव मधली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी पांढरी पट्टी पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे आता नेमका काय वाद यामुळे उफाळून येतोय हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.